भोर ते नारायणपूर पायी पालखीचे प्रस्थान। श्री दत्त जयंती उत्सवासाठी भोर शहर आणि तालुक्यातील भाविकांच्या पायी दिंडीद्वारे जाणाऱ्या श्री गुरु दत्तांच्या पालखीचे श्री क्षेत्र नारायणपूरकडे प्रस्थान झाले। यामध्ये भोर शहरातील कुंभार टेकडी सार्वजनिक तालीम मंडळाची आणि परहर पंचक्रोशी येथील पालखींचा समावेश होता। पायी दिंडीमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक महिलाच नव्हे तर युवक देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत। भोर शहरातील मान्यवरांच्या शुभ हस्ते आरती झाल्यानंतर कुंभार टेकडी तालीम मंडळ येथील दिंडीला सुरुवात झाली। सजावट केलेल्या पादुका पालखीमध्ये ठेवून श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा असा जयघोष होऊन पालखीचे उत्साहात प्रस्थान संपन्न झाले। यावर्षी कुंभार टेकडी सार्वजनिक तालीम मंडळाचे 37वे वर्ष आहे। भोर तालुक्यातील शिंदे येथील आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या श्री गुरुकुल संस्थेमधील तब्बल 20 विद्यार्थी मोठ्या आनंदात भजन आणि हरिनामाचा गजर करत सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत पायी पालखीमध्ये सहभागी झाले। महिलांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील भजनाच्या सुरामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होऊन श्री दत्तगुरूंच्या नामाचा जयघोष करत पायी चालत होते। शहरातील आणि तालुक्यातील दत्तभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सायंकाळी पालखी तेलवडी गावातील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी पालखी तेलवडी येथून मार्गस्थ होऊन श्री क्षेत्र नारायणपूर येथे दुपारी दत्त जयंती उत्सवासाठी पोहोचणार आहे। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्टे, भोर, पुणे।